नमस्कार सर्वांना. आणि आता वाजले आपले 1:20. मी आणि मम्मी कॉफी पितोय. आपला ब्लॉग तर मगाशीपासून चालू करायचा होता, म्हणजे आपले 12 तास झालेत पण काम करतोय आणि खूप स्पेशल वर्क आहे ते. पण मग विचार केला की तुम्हाला माझा एक लाईफचे 24 तास दाखवायचं होतं, म्हणून मी आजपासून सुरू केलं आहे. तर आतापासून ते उद्याच्या सकाळपर्यंत मी काय काय करणार आहे तुम्हाला सर्व दाखवणार आहे. आपल्याला बरेच काम आहेत. अजून आपला एक पेंटिंग करायचं आहे, कॉलेजला द्यायचं आहे. उद्या आमच्या सरांचा बड्डे आहे, तर तिथेही काय होणार ते आपल्याला माहिती नाही. तिकडल्यानंतर आपल्याला रात्री त्याला 3D मिनिएचर्स पेंट करायचे, ते पुन्हा रात्रभर आपलं काम चालणार आहे. तर हे कसं काय सर्व होईल. आणि आपण पेंटिंग जी केली आहे ती आपल्या श्रीमान भाऊची, ती तुम्हाला माहिती असेल. श्रीमान जे कोण आहे, नाव पुरेसं सर्व त्यांचं काम काय काय सर्व दाखवायला. त्यांच्यासोबत आपलं शूट आहे. म्हणजे खूप सांगताना तुम्हाला मला एवढं प्राऊड होतं की लाईक माझ्या इन्स्पिरेशन आहेत ते. जेव्हा मी ब्लॉगिंग बघायचो मला वाटायचं की ब्लॉग करायचं आहे, मला ब्लॉग माझी लाईफ दाखवायची, बट जमायचं ना तेव्हा. आपले डिव्हाइस पण चांगले काही नव्हते, पण मी ट्राय केलं होतं. नंतर गॅप पडला. कामं वगैरे आपण जे हे सोशल मीडियाची वर्क आणि करायचो, त्यामुळे मला माझंच जर्नी दाखवायला भेटली नाही. बट मी परत ही सुरुवात करतो आहे माझी जर्नी दाखवायची. आणि आता जेवढं काय आहे माझ्याकडे त्याने सुरुवात करतो आहे. जस्ट माझ्याकडे बाईक वगैरे तुम्हाला नसेल भेटला, बट सुरुवात करतो आहे. पुढे जाऊन सर्व आपल्याकडे असणार आहे. तर बघू कसं आपली जर्नी जाते. आणि मला पेंटिंग दाखवणार नाही, उद्या आपल्याला ते फ्रेमिंग करायला पण जायचं आहे. फ्रेमिंग पण रात्री करायची. आणि यस, आपण काल रात्रीपासून कामं करतो आहे. कालपासून एक पोर्ट्रेट केलं आहे, ते तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. त्याच्यातून बॅकग्राऊंड करायचं आहे. मॉर्निंगला ती डिलिव्हरी द्यायची 11 वाजता. नंतर मग आपल्या श्रीमान भाऊचा पेंटिंगचा फ्रेमिंग करायचे आणि मग कॉलेजला जायचं. तर आजची रात्र तुम्हाला मी माझं जे वर्क आहे कॉलेजचं असाइनमेंट ते तुम्हाला दाखवणार आहे की कसं मी कलरचं पण काम करतो. म्हणजे नाही, तुम्हाला पेन्सिल कलर माहिती मी करतो, बट आता मला तुम्हाला दाखवायचं आहे की मी पोस्टर पण करतो. मी काय करतो, कसं काय करतो, माझी लाईफ जर्नी मला ती शेअर करायची तुमच्यासोबत. आणि त्याचं एकच माध्यम आहे ब्लॉगिंग. तर मी सुरू करतो परत ब्लॉग प्रॉपर डेली डेली नसतील, 3-4 दिवसात एकदा काहीतरी असेल, पण मी ट्राय करेन की काही ना काय कॉन्टेंट माझ्या लाईफचं तुम्हाला दाखवायला, शेअर करायला. आणि तुम्हाला जर वाटलं की तुम्हाला पोर्ट्रेट बनवायचे असे, तर या नंबरवरती DM करा आणि तुमचे पोर्ट्रेट्स तुम्हाला भेटतील. सो ती कॉफी थंड होते, पिव्या आणि कामाला बसते. आई बघा काय करते आमचं आपल्यासाठी करते, एवढं तर नक्की. हा आपल्या पेंटिंग ठेवायला आहे. हा ट्रायपॉड आहे आणि हातात पण एक आहे, तो ट्रायपॉड आहे. आता त्यामुळे हा ट्रायपॉड वापरतो. हा ट्रायपॉड आहे. छोटासा सेटअप आहे आपला. बघू त्या सेटअप म्हणून आपण काय काय करू शकतो. एका म्हणजे नॉर्मल क्रिएटरला जे जे हवं ते सर्व आपल्याकडे. ते फक्त आपल्याला कॅमेऱ्याचं आपल्याला जे पाहिजे लिंबल वगैरे ते सर्व हळूहळू आपण इन्व्हेस्ट करूया. तसंच आपलं जर्नी पुढे जाईल. आपल्याला आपले एक आर्टिस्ट एम्पायर बिल्ड करायचे, आपली स्वतःची एक कंपनी बिल्ड करायची. सो मेहनत करायला लागेल. जाऊया आपण मस्त भजी खाऊया. मी तुम्हाला आता पेंटिंग दाखवायचं राहिलो, दाखव. एक पोर्ट्रेट आपण केलं आहे, त्याचं आपल्याला बॅकग्राऊंड करायचं आहे. थोडंसं काम बाकी आहे फिनिशिंगचं. हे आपल्याला जाणार उद्या 11 वाजता ट्रेनिंग वगैरे करून. सो बघू असं काय आता कसं वाटतंय तुम्ही सांगा. काय मुवमेंट आहे, काम करतोय, मस्त पाऊस, मम्मी भजी बनवते. आजचे 2 वाजले. मजा नाही लाईफ. आणि तुम्हाला जे बघायचं होतं मोस्ट अवेटेड श्रीमान भाऊचं पेंटिंग, माहिती नाही तर मला काय दिसतंय की ते काय दिसतंय. दिसतंय थोडं हाईट करणार मी, दाखवू देणार तुम्हाला. आता पेंटिंग केल्यानंतर मग आपण जे जाणार भाऊंकडे, श्रीमान भाऊकडे जाणार आहे भाई आपण. ते एक विचार करूनच एकदम बूज बघतात, विचार करूनच भाई श्रीमान लेजेंड सोबत भेटणार आहे आपण, शूट करणार आहे. तुम्हाला मी त्या सेटअप दाखवतो मी कसा रेडी करतो हा सेटअप. सो
आपण हे परत ड्रॉ केलं आहे, कारण का आपण जे 3 वेळेला केलं होतं त्यात आपल्या कलरिंगचे खूप चुक्या आलेल्या. तर आता आपल्याला हे प्रॉपर करायचं आहे. म्हणजे ते किती पण आणणार म्हणून आपल्याला हे प्रॉपर फिनिश करायचं आहे. आणि तुम्ही ते बघणार आहात टाईमलेटमध्ये. असा आपला सेटअप आहे पूर्ण. ते आपला हा फोन लागणार जो तुम्हाला प्रॉपर क्लिप दाखवणार पेंटिंगची. तिथे एक फोन लागणार जो मला रेफरन्ससाठी असणार. आपला मस्त सेटअप एकदम. आपलं काम हर एक सुरू कसं होतं माहिती मला दाखवतो. आपलं काम हर एक काम आपलं सुरू होतं आपल्या त्रिशूल. तर भाई आता वाजले 5. जरा आपण परत जरा फिरून येऊया, चाय पिऊ, पण काम करा. आता आपण पूर्ण रेडी झालो आहे. आपल्याला रात्री जे वर्क करायचं ते सर्व पॅकिंग पण डन केलं आहे. तिथे जाऊन काय काय करायचं सर्व प्लॅनिंग प्लॉटिंग केलं आहे. आता फक्त जायचं आपल्याला फ्रेमिंग करायला. आणि सरांचं जे गिफ्ट पण आलं आहे ते पण घेऊन जायचं आहे, फ्रेम करायचं आहे आणि मग कॉलेज जायचं आहे. तुम्हाला मूवी आता फ्रेम करून जायचं. मम्मीला थोडा पण वेट नाही, चालत चालत इथपर्यंत आली. समजतच नाही तिला काय वाटतं की नाही. काय काय पाहिजे, काय पाहिजे, भाजी घ्या. भाजी नको, काय पाहिजे बोल. भाजी घ्यायची आपल्याला. अरे भाजी खायला पाहिजे, भाजी सांग कधी यायची ते सांग. हा येते सर, जा तू घेऊन ये जा. कशाला कधी पाहिजे चालू व्हायला काय कोण खाते आता काय नको. कर हे ना भाई रंगी ड्रेसेस लावून आज रेड आहेत, कधी ग्रीन असतात, कधी व्हाईट असतात. आम्ही सरांना आम्हाला यूज करणारे कोणी यूज नाही केले तर सर आम्हाला फसून जातात. मॅम आज मॅम सोबत जातो आपण वडाला. मॅम सध्या पण जायचं तिथे जायचं आपलं 9-10 वाजणार आहे. तर त्यामुळे आपला भाऊ आहे त्या घरी जाऊन मग रेस्ट घेऊन मग तिकडनं जाणार आहे. तुम्हाला जरा व्ह्यू दाखवतो मला. पाऊस पडतो आपण पाहिजे जातोय. मॅमसोबत आलो, उतरलो वडाळ्याला. तिकडनं बसमधनं जायचं आहे आपल्या यश भाऊच्या घरी. बघू कसं काय अजून आपल्याला काही माहिती नाही कसं जायचं वगैरे, बघूया आता. ते पुढे जवळच बसतो काय. आपण पोचलो आहे आपल्या भावाच्या इथे. बाबांनी आपल्या हेल्प केली जरा. हे रस्ता भेटत नव्हता आपल्याला. जरा आपण खालती उतरलो तर वरती उतरलेलो. तर जाऊया त्याला भेटूया. तो पण 15 मिनटापासून थांबला आहे आपल्यासाठी. बघू पेट पिल्यावर आणि ते जाऊन झोपायचं बघता आपल्याला. आपल्याला तर एवढी झोप आली आहे. रात्री काम पण करायचं, झोपणं आपलं इम्पॉर्टंट आहे. बघू भाई.
बघा हे बाय थँक्यू हा. थांबलेले आपल्यासोबत 15 मिनटापासून की याला बरोबर एक वेळ दिसायला. थँक्यू. काय बोलतो भावा तुम्ही भेटला भावा भेटला आपल्याला. चलो आज ब्लॉग करणार भावा करणार आहे. हा मित्र थांबलेले माझ्यासोबत भावा बिल्डिंग मधले बिल्डिंग मधले. हा बाहेर बिल्डिंग मध्ये रिनोव्हेशन केलंय आपल्या भावानी केले. छोटीशी मस्त मूर्ती आहे भाई एक नंबर. किधर गया एक नंबर भावा. फायनली आपण निघालो आता घरी. आपण जायला आपल्या वर्कसाठी. म्हणजे आपण कधी आपल्या फ्रेंडच्या घरी गेलो नाही असं कोणत्या. आणि मला एवढं एक्सप्रेस पण करता येत नाही की काय मी फील करतो वगैरे. पण भावाचे पप्पा म्हणजे पूर्ण दिवस बनला आहे माझा. मी एवढं 2-3 दिवसापासून स्ट्रेसमध्ये काम करत होतो. खूप गोष्टी अशा होता. बट आज असं वाटलं की भाई कोणातरी आपल्या माणसांना भेटतोय. आणि पहिल्यांदा मी गेलो त्यांच्या घरी. आणि एवढा प्रेम काका काकी तुमचं मला म्हणजे एक आहे तेव्हा सांगू शकलो नाही. मला सांगतो तुम्हाला. आणि होप सो तुम्ही ब्लॉग बघत असाल आणि तुम्हाला दाखवतो या काम करेल की झोपेल ते तुम्हाला दाखवून घ्यायचं. आणि मी ब्लॉगिंग ह्यासाठी चालू केली की माझ्या मम्मी पप्पांना माहिती पडायला पाहिजे की मी काय काय करतोय बाहेर. काय काय आपले उद्योग चालत आहेत ते बाहेर. तर तुम्ही एन्जॉय करा असाल तर लाईक करून जावा आणि कमेंट पण करा तुम्हाला कसं वाटतं आपला ब्लॉग. काय बोलतो बस येत आहे. काय बोलतो की नाही बस येत आहे म्हणतात. हां जाऊया बॅग घ्या मला साईडवर जाऊन बघ भेटूया. बाय. बस स्टॉप आहे भाई बस स्टॉप. काय ॲड्रेस शोधतोय आणि ॲड्रेस भेटत मला आधी हां या दादाचं घर भेटलं आहे भाई. जाऊया तिथे हो कसं काय होतं पाठवून दाखवलं. तर आपण आता काम सुरू करतोय. कपडे वगैरे चेंज केले एकदम प्रॉपर. आणि आता फक्त आपल्याला हर एक सेटअप करून हर एक काम करायला चालू करायचं आहे. आणि कसं होईल कसं नाही होईल तुम्हाला दाखवेन मी पूर्ण प्रॉपर. आणि प्रोसेस दिसेल तुम्हाला. टाइमलेस लावतो ते एन्जॉय करा. वाली 3 आपण एक छोटासा ब्रेक घेतो. बघू आता काय काय करून आपल्याला कंप्लीट करायचं आहे मस्त. आणि लय मजा येते. आपला भाऊ खूप सपोर्टिव्ह आहे. आणि इथं हिंदी आहे सांगितलं त्याला मराठी समजतं की नाही त्याबद्दल बोलतो करून. पण बाई खूप सपोर्टिव्ह आहे. आपला भाऊ वगैरे आपण मजा करतो खूप. काम तुम्ही बघत पण असाल आपल्या टाईमलेसला. जरा खाऊया थोडंसं आणि मग बसूया. एन्जॉय करा. सकाळ झाली बाई. वर्क करता करता सकाळ गेल्याने समजलंच नाही. पण मजा आली खूप. करायचं आपल्याला काम. थोडा रेस्ट घेणार आहे. रेस्ट घेऊन मग परत आपल्याला कलर्स वगैरे करायचे. आता पण आम्ही स्किन टोन करत होतो. आता कलर करायचे ते तुम्हाला दाखवून. आय बी डोंट नो की लाईक हा ब्लॉग मोठा होतो की नाही. पण हा मजा तर भरपूर येते. चुप बस ना जरा. आमची शेना बघा टकलू सेना. नाश्ता घेऊन आला भाई.
गुज्जू विलो गुज्जू तुम्हाला म्हणा मग रे जलेबी एवढा खायचा कसा हा घे असा घे हा एक घे बघा पपयाची चटणी टाक हा बघ शिकवला असं झाला नाही आपला वडा काय आता 3 वाजले आपण जातो जरा पेटपूजा करायला परत एकदा आपण आपलं फिनिशिंग करू आपण निघतोय आपण आलाय जाऊ आता घरी आणि बाकीचं मग अपडेट देतो कसं काय आता परत भेटू आपण परत नेक्स्ट जाऊया आपण डायरेक्ट घरी डोळा आता गोगल लावलाय कारण का आता आपलं दिसायला कमी झालं गॉगल तर दिसतं जरा म्हणजे आपल्याला पुढे काय चाललंय वगैरे जाऊया आता घरी रिक्षाने जायचं आपल्याला बघू रिक्षा भेटते कुठे ते डायरेक्ट घरी पोचलं की बोलूया काही आपण शोपायला जात होतो बट आपलं श्रीमान भाऊचं फ्रेम डिलिव्हरी झाली घरी 12 वाजता आली मी याच्या फक्त अर्धा झाली आली ती फ्रेम ती बघायला तुम्ही येडे होऊन जाल आणि मला दाखवायची सो मी पागल झाले ती फ्रेम पण पप्पा पण पागल झाले पप्पा मग पागल झाले तू काय केलंय त्यांनी मला कॉन्सेप्ट होता असाच की मला असंच काहीतरी करायचं आहे बट डोक्यात नव्हतं आणि काम चालू होते जरा मला अजून फ्रेमची साईज मोठी काय होती बट भाई काय होते जे काय मला भेटलंय ते मी इमॅजिन पण नाही करतो एवढं भारी झालंय नाही चुम्मा बाई फ्रेम वाल्याला चुम्मा